तिखट अंडा भरलेली ही मिरचीच्या पोटातलं हे अंड खायला तयार राहत. चला बनवूया आपण मस्तपैकी ही अंड भरलेली चमचमीत लबलबीत मिरची. चला तर मग. नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचं, मी अनिता आज आपल्या सर्वांच्या भोईस किचनमध्ये स्वागत करते. मी तर खूप मजेत आहे आणि आशा करते तुम्ही सर्वजण मजेतच असणार. तर बघा, भोईस किचनमध्ये मी आज घेऊन आलेली आहे ह्या मिरच्या. हे बघा किती छान मस्त ताज्या फ्रेश मिरच्या आहेत. तर बघा, आपण भरलेली वांगी खातो, भरलेली कारली खातो, त्याचप्रमाणे भरलेली मिरचीसुद्धा बनवली जाते. पण बघा, ही मिरची मी नेहमीप्रमाणे न बनवता काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि ती खास जे नॉनव्हेज खाणारे लोक असतात त्यांच्यासाठी तर खूपच छान अशी ही रेसिपी होणार आहे. आणि त्यामध्ये मी एक पदार्थ वापरणार आहे जो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांचा आवडीचा सुद्धा आहे. तर तो पदार्थ, त्याचं नाव सांगण्याच्या आधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला पदार्थ दाखवते. हे बघा, हे अंड्याचं आता स्टफिंग करून आपण ही हिरवी मिरची बनवणार आहे. बघा किती छान पद्धतीने मी मिरची बनवते. आता ही मिरची मी कापून घेते आणि त्याचं मधलं जे बी आहे ते काढून घेते. हे बघा, ही मिरची घेतलेली देठ तसंच ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे आपण भरलेली वांगे वगैरे बनवण्यासाठी असा काप करून घेतो, चीर पाडून घेतो, अशी चीर पाडून घ्यायची ना. आतलं जे बी वगैरे आहे ते सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित सावकाशपणे, म्हणजे या पोकळीमध्ये आपल्याला अंड्याचं स्टफिंग करता येईल. हे बघा, मिरचीमध्ये जास्त बी नाही आहे. अशा आता सर्व मिरच्या मी साफ करून घेणार आहे, आतलं बी सगळं काढून घेणार आहे. हे बघा, मिरचीची एक सोपी पद्धत आहे असतं ते काढायची, अशी झटकून घ्यायची म्हणजे सगळं बी आपोआप बाहेर पडतं. हे बघा, मिरची आतून पूर्ण साफ झालेली आहे. असेच मी आता बाकीच्या मिरच्या साफ करून घेते. हे बघा, मिरच्या मी साफ करून घेतलेल्या आहे. आता त्यासाठी आपल्याला जे सामान लागणार आहे, जे मसाले लागणार आहेत ते मी काढून ठेवलेले आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धण्याची पूड, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, लाल तिखट 1 चमचा, अर्धा चमचा जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि हा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे 1 चमचा. 2 छोटे छोटे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि ही आपली लाडूबाई कोथिंबीर. आणि हे बघा, 2 अंडे मी उकळून घेतलेले, गार झालेले अंडे आहेत. आता हे अंड्याचं साल काढून मी ते कुस करून घेते बारीक. बघा, असं याप्रमाणे मी स्मॅश करून घेते, बारीक स्मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा, याप्रमाणे असं बारीक स्मॅश करून घेतलं आहे अंड. आता याच्यानंतर आपण हे मी बाजूला ठेवते. आता कांद्याचा कच्चापणा घालण्यासाठी तो मी फ्राय करून घेते. थोडा कसा फ्राय करायचा आहे बघा. कढई तापली, आता मी कांदा टाकून घेते त्यामध्ये. आधी आपल्याला जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे, कारण आपण नंतर तेलामध्येच आपल्याला मिरची फ्राय करून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर पण पडली त्यामध्ये, काही हरकत नाही. आता हे मी असंच सुकं म्हणजे बिना तेलाचं भाजून घेते. थोडासा मऊ पडेल तो, त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे त्यामध्ये. 5 ते 7 मिनिटासाठी आपण असं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा. हे बघा, आपण तेल ॲड केलेलं नाही. 5 ते 7 मिनिट झाली. आता तेल ॲड करते थोडंसं, अगदी थोडंसं तेल ॲड करायचं आहे. जास्त तेल नाही टाकलं कारण खूप तेलकट असं होऊन जाईल त्याच्यानंतर. गॅस मिडियम ठेवलेला आहे. मिडियम गॅसवर घ्या. आता अजून 5 मिनिट फ्राय करून घ्यायचं मस्त तेलामध्ये, म्हणजे कांद्याचा कच्चापणा चालला जाईल. खाताना तो कचकच असं दाताखाली येणार नाही आणि छान लागेल तो. पाच मिनिट झाले. आता गॅस बंद करते मी. कांदा पण आपला मस्त फ्राय झालेला आहे, म्हणजे जास्त तळलेला पण गेलेला नाही आणि खूप असा कच्चा पण नाही. असा लालसर, लाईट लालसर असा कलर झालेला आहे. यामध्ये कोथिंबीर टाकून घेते म्हणजे कांदा लवकर गार होईल आणि हलवून घेते व्यवस्थित. हे बघा, कांदा आपला गार झालेला आहे. आता मिक्स करून घेते सगळे मसाले एकत्र. याप्रमाणे बघा, तुम्ही एकदा ही अंड्याची भरलेली मिरची बनवून बघा. एकदा बनवली तर तुम्ही नेहमी बनवून खाल, याची मला गॅरंटी वाटते, कारण त्याची टेस्टच खूप छान होते. हे बघा, धण्याची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा, 1 चमचा जिरे पूड, लाल तिखट, घरगुती मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ, यांचं सगळ्यांचं प्रमाण मी ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे. आणि हे बघा, त्यामध्ये आपल्याला थोडासा लिंबूचा रस पण ॲड करायचा आहे.
लिंबूच्या रसामुळे काय होईल, आंबटपणा येईल थोडंसं आणि टेस्ट अजून चांगली वाढेल त्याची. हे बघा साधारणतः एवढा लिंबूचा रस मी ॲड करून घेते त्यामध्ये. सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे. आता किती सुंदर असा सुगंध येतोय अंड्याचा आणि या मसाल्यांचा एकत्र झाल्यानंतर. खूप मस्त वाटतंय. बघा हे मिश्रण असं आपलं तयार झालेलं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ते मिरच्यांमधून बाहेर येणार नाही. टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे व्यवस्थित आहे ना. जर एखादी वस्तू कमी असेल तर ॲड करून घ्या. हे मिश्रण आपलं आता रेडी झालेलं आहे. आता हे मिरच्यांमध्ये भरून घेते मी. त्याआधी मिरच्यांमध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे मिरच्यांचं जे कातड आहे ते खूप जाड आहे. जाड असल्यामुळे त्यांना फिकट चव येते. त्यामुळे आपण थोडंसं मीठ त्यांना आतून लावून घेऊ. हे बघा आता थोडं मीठ घ्यायचं चिमटीमध्ये आणि असं आतून थोडंसं लावून घ्यायचं मिरचीला. असं मी सर्व मिरच्यांना लावून घेणार आहे. हे बघा सर्व मिरच्यांना आतून मी मीठ लावून घेतलेलं आहे. आता या मिरच्या मी मस्त भरून घेते. असा गोळा करून घ्यायचा आणि अलगद हाताने म्हणजे मिरची पण तुटायला नको आणि आपलं स्टफिंग पण खूप छान असं सर्व बाजूनी भरीव असं भरलं गेलं पाहिजे म्हणजे खाताना पण ते खूप छान लागेल. पोकळ अशी भरायची नाही. हे बघा ही मिरची भरून झालेली आहे. हे बघा असं मस्तपैकी सर्व मिरच्या माझ्या भरून झालेल्या आहेत. आता अजून एक मिरची भरेल असं वाटतंय. एक मिरची मी पटकन कापून साफ करून घेते आणि भरून घेते. हे बघा सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहे माझ्या. एक एक्स्ट्रा मिरची भरली मी. आता ह्या मिरच्या मी मंद आचेवर मस्त गॅसवर फ्राय करून घेते. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडं तेल ॲड करून घेते. पॅन गरम झालेला आहे. त्यामध्ये तेल ॲड करून घेतलं आहे मी. तेल गरम झालेलं आहे. आता ह्या गरम तेलामध्ये मिरच्या अलगदपणे ठेवून देते आणि गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे. त्यावर झाकण ठेवून द्यायचंय म्हणजे त्या वरून आणि खालून दोन्ही साईडने मस्त छान फ्राय होते. गॅस मी एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे. लो फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे मस्त. आता 5 मिनिटासाठी मी हे झाकण असंच ठेवते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच शेअर करायला विसरू नका. 5 मिनिटं झाले. 5 मिनिटानंतर बघते मी. आता यांना पलटी मारून द्यायचं म्हणजे एकाच साईडमध्ये फ्राय नाही होणार. खूप छान सुगंध येतो मिरची आणि त्यामध्ये अंड्याचा जो फ्लेवर होतो मिक्स झाला. पुन्हा 5 मिनिटासाठी झाकून ठेव. हे बघा 5 मिनिटं झालेली. आता 5 मिनिटानंतर उघडून बघते मी. असं देठ धरून पण तुम्ही सावकाशपणे त्यांना पलटी करून दिलं तरी चालेल. नसेल तुम्हाला जमेल तर अशा प्रकारे काहीतरी साहित्य घ्या, त्याच्याने तुम्ही पलटी मारून द्या. अशा अलगदपणे त्यांच्यामधलं स्टफिंग बाहेर निघायला नको असं मस्तपैकी त्यांना पलटी मारून द्यायचं. 3 मिनिटासाठी झाकून ठेवते. 3 मिनिटानंतर उघडून बघेल परत. 3 मिनिटं झाले बघा. 3 मिनिटानंतर बघते मी. वाव अशी मस्त चमचमीत मिरची तयार झालेली बघा आपली. आता मी गॅस करते बंद. हे बघा मस्त आता गरम गरम वाढून घेते. खूप छान अशी चमचमीत मिरची नक्की तुम्ही बनवून बघा. ही खूप वेगळी रेसिपी आहे आणि मला वाटतं यूट्यूबवर पहिल्यांदा आलेली अंडा भरलेली ही मिरची नक्की बनवून बघा, खाऊन बघा, कमेंट्स करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.